सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भाजपचे नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे काल नाशिक दौऱ्यावर विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले होते। त्यावेळी त्यांचं स्वागत करण्यासाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे गेले असता त्या ठिकाणी भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील हे देखील उपस्थित होते। दानवे यांनी गोडसेंना त्यांच्या शेजारी उभं राहण्यासाठी सांगितलं, मात्र त्याच वेळी दिनकर पाटील यांनी मला आडवे येऊ नको असे म्हणत गोडसेंना बाजूला केलं आणि एकच हशा पिकला। मात्र मंत्री दानवे पाटील यांनी देखील या दोघांचा वाद मिटवण्यासाठी मलाच यावं लागेल असा बोलत या दोघांना देखील टोला लगावला। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी करण्यासाठी अनेक इच्छुक हे गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यात खासदार हेमंत गोडसे हेच महायुतीचे उमेदवार असेल अशी परिस्थिती आता सध्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। अशी चर्चा देखील आता रंगू लागली आहे। मात्र भाजपकडून या जागेची मागणी होते। त्यात भाजपकडून अनेक इच्छुकांमध्ये दिनकर पाटील हे देखील आहे। एरवी दिनकर पाटील आणि गोडसे एकमेकांना कोपरखळा देत असताना पाहायला मिळतात। मात्र थेट केंद्रीय मंत्र्यांसमोरच या दोघांची केमिस्ट्री उपस्थितांना अनुभवायला मिळाली। मात्र या राजकीय कुरघोडीनंतर गोडसे आणि दिनकर पाटील हे एकमेकांना प्रतिस्पर्धी समजत असून दोघेही मात्र आपल्या पद्धतीने उमेदवारीसाठी प्रयत्न करत असल्याचं यातून स्पष्ट होत आहे। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक।